Hello friends, welcome to Prag by Patil YouTube channel. OCM, Organization of Commerce and Management. Last lecture we have started to chapter number 7, Consumer Protection. Consumer Protection ग्राहक संरक्षण. या ग्राहक संरक्षणासंदर्भातील कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 सालामध्ये कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट या संदर्भातील त्याच्या संदर्भातील कंझ्युमर its meaning, definition, need and importance of consumer, second number rights of consumer, third number responsibilities of consumer and consumer protection act 2019 या चॅप्टरमध्ये एवढे थिंग्स यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. त्यामधील नीड अँड इम्पॉर्टन्स लास्ट लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं. त्यानंतर यावरती आज आपण सुरुवात करणार आहोत. राईट्स ऑफ कंझ्युमर्स. कंझ्युमरचे राईट्स काय आहेत, कर्तव्य काय आहेत ते कंझ्युमरने बजावायचे त्या संदर्भातील त्यावरतीचे राईट्स ऑफ कंझ्युमर्स. 15 मार्च 1962 15 मार्च 1962 साली प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्सच्या त्या काळातील प्रेसिडेंट JF केनेडी यांनी डिक्लेअर्ड सर्टेन राईट्स ऑफ कंझ्युमर. कंझ्युमरचे काही अधिकार या USच्या त्या काळातील प्रेसिडेंट JF केनेडी यांनी 15 मार्च 1962ला काही घोषित केले होते. त्या 15 मार्च 1962 रोजी ज्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी काही राईट्स कंझ्युमरचे घोषित केले होते त्याच दिवशीला म्हणजेच 15 मार्चला वर्ल्ड कंझ्युमर राईट्स डे हा डिक्लेअर करण्यात आला. वर्ल्डमधील म्हणजे जगामधील कंझ्युमरचे कर्तव्य काय आहेत, राईट्स काय आहेत म्हणून त्या संदर्भातील एक दिवस जाहीर करण्यात आला. तो 15 मार्च 1962 होता. त्यावेळेसच्या USAच्या प्रेसिडेंटने डिक्लेअर केलेले काही कर्तव्य होते. त्या संदर्भातील 15 मार्च हा वर्ल्ड कंझ्युमर राईट्स डे म्हणून सेलिब्रेट करण्याचं डिसाईड करण्यात आलं. 15 मार्चला जागतिक ग्राहका संदर्भातील कर्तव्य दिवस असं जाहीर करण्यात आलं. कंझ्युमरला वेगवेगळ्या कंझ्युमर्सना जो कोणता एक कंझ्युमर म्हणजे ग्राहक, या ग्राहकांना राईट्स टू प्रोटेक्ट कंझ्युमर्स फ्रॉम बीइंग चिटेड बाय मॅन्युफॅक्चरर, सेल्समन्स ऑर अँड शॉपकीपर्स यांच्यापासून म्हणजेच मॅन्युफॅक्चररपासून, उत्पादकपासून, त्या बिझनेसमॅनपासून तो शॉपकीपर दुकानदारापासून जी कोणतीही चिटिंग केली जाते त्याला त्यावरती चीट करण्याचं काम केलं जातं. याद्वारे त्या कंझ्युमरला प्रोटेक्ट करण्यासाठी काही कंझ्युमरचे त्यावरतीचे राईट्स देण्यात आलेले आहेत. त्याचे कर्तव्य काय काय आहेत, तो कशा प्रकारे ज्या पद्धतीने आपण पाहतो भारतीय आपण नागरिक आहोत याचा अर्थ आपले सुद्धा काही कर्तव्य पार पाडणे आहेत. स्वच्छता पाळणे, क्लिनिंग पाळणे, रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलोज करणे हे सर्व काही आपण पाळतो. याचाच अर्थ आपल्या प्रकारचे एक राईट्स आहेत त्यावरतीचे, त्यानुसार आपण वर्किंग करतो. त्याच पद्धतीनं काही कंझ्युमर्सचे म्हणजे ग्राहकाचे हे राईट्स आहेत. ते राईट्स म्हणजे कंझ्युमर राईट्स प्रोटेक्ट कंझ्युमर, या कंझ्युमरला प्रोटेक्ट करण्यासाठीचं फ्रॉम बिईंग अ चिटेड बाय, तो कोणताही चीट केला जातो कोणाकडनं, मॅन्युफॅक्चरकडनं, शॉपकीपरनं, चोरकडनं किंवा सेल्समॅनकडनं. या प्रकारे जो चीट होतो त्याला कंझ्युमरला एक प्रकारे राईट्सच्या अंतर्गत प्रोटेक्ट करण्याचं काम या कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 अंतर्गत करण्यात गेलेत आले. त्या संदर्भाची नेमके राईट्स काय आहेत, त्याचे कर्तव्य काय, तो कंझ्युमर बाळगावे लागतात. त्या संदर्भातील काही राईट्स देण्यात आलेले आहेत. राईट्स ऑफ कंझ्युमर संदर्भातील वेगवेगळे एकूण 10 राईट्स आहेत त्या संदर्भातील कंझ्युमरचे. राईट टू सेफ्टी, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू चूज, राईट टू बी हिअर्ड, राईट टू कंझ्युमर एज्युकेशन, राईट represent, right to redress, right to healthy environment, right to protect from unfair business practices, right against spurious goods. असे वेगवेगळे राईट्स त्याच्या संदर्भातील कर्तव्य काय कंझ्युमरला बजावायचे आहेत तो चीट होऊ नये म्हणून या संदर्भातील कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये त्यावरतीचे राईट्स देण्यात आले आहेत. त्याचे कर्तव्य सांगण्यात आलेले आहेत. तो कशा प्रकारचे काम केलं ज्या पद्धतीने पाहतो आपण विद्यार्थ्यांचं कर्तव्य काय आहे, स्टुडंटचे राईट्स काय आहे, तो त्यावरतीचा फुल्ली एज्युकेटेड असला गेला पाहिजे, त्याची नोटबुक मेंटेन असली गेली पाहिजे, प्रॉपर तो प्रेझेंट असला गेला पाहिजे क्लासेसमध्ये. हे त्या संदर्भातील जसे राईट्स आहेत म्हणजे तो त्याचा त्यावरतीचे कर्तव्य आहे तो विद्यार्थी दशेमध्ये कसा वागला गेला पाहिजे. तसंच आपण इंडियन सिटीजन आहोत म्हणून आपला भारतीय नागरिक आहोत म्हणून आपल्याला सुद्धा काही कर्तव्य आहेत. योग्य प्रकारे राहिलं पाहिजे.
इंडियन गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो केलेच पाहिजे, हे आपले राईट्स आहेत. त्याच पद्धतीनं कंझ्युमरचे या संदर्भातील राईट्स देण्यात आलेले आहेत. ते राईट्स कसे फॉलोज करायचे आणि त्यावरतीची वर्किंग काय आहे नेमकी या संदर्भातील या चॅप्टरमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहे. ते कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 अंतर्गत त्यावरतीचे. त्यामधील फर्स्ट राईट्स आहे, त्याचा कर्तव्य काय आहे, राईट्स टू सेफ्टी. राईट्स टू सेफ्टी. सेफ्टी मीन्स सुरक्षितता. सुरक्षितता बाळगण्यास संदर्भातील राईट्स, त्या संदर्भातील त्यावर त्याची जे पूर्णपणे त्याचे कर्तव्य काय आहेत सुरक्षितता ठेवण्यास संदर्भात. आता सुरक्षितता म्हणजे काय, कंझ्युमरची सुरक्षितता कशात असणार आहे, म्हणजेच कंझ्युमर जो काही प्रोडक्ट परचेस करणार आहे सेल्समॅनकडनं किंवा त्या शॉपकीपरकडनं किंवा त्या मॅन्युफॅक्चररकडनं जो कोणताही बाय प्रोडक्ट परचेस करणार आहे त्या संदर्भातील सेफ्टी कशा प्रकारची योग्य प्रमाणात ती बाय गुड्स सेफ्टीरित्या असलं गेलं पाहिजे, सुरक्षितता असलं गेलं पाहिजे, या संदर्भातील प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन त्या कंझ्युमरपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. म्हणजे दिस राईट प्रोटेक्ट कंझ्युमर अगेन्स्ट प्रोडक्शन प्रोसेस अँड सर्व्हिसेस विच आर हेजिटियस टू हेल्थ ऑर लाईफ. कंझ्युमर संदर्भातील जे कोणतेही प्रोडक्ट कंझ्युमरपर्यंत येणार आहे, ग्राहकापर्यंत प्रोडक्ट असेल म्हणजे ती वस्तू असेल, प्रोडक्शनचं प्रोसेस कशा पद्धतीची आहे आणि ते सर्व्हिस सेवा कशा देणार आहेत, त्यामुळं हेल्दी ऑर लाईफ किंवा हिमोडियस टू हेल्दी ऑर लाईफ, त्याची लाईफ योग्य आहे किंवा नाही या संदर्भातील सेफ्टीनेस त्या कंझ्युमर संदर्भातील केला पाहिजे. या This safety should be a relation to medicines, electronic appliances, foods, etc. या संदर्भातील त्यावरतीचं मेडिसिनमधील असेल किंवा फूड्समधील असेल, यावरतीचं अप्लायन्स इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस असतील किंवा विद्युत उपकरणं असतील, या संदर्भातील पूर्णपणे त्या संदर्भातील सेफ्टीनेसचा यूज केला गेला पाहिजे. त्यावरतीचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं काही वेगवेगळे मार्क्स देण्यात आले आहेत, जसं आपण म्हणलेलं आहे ISI मार्क्स, इंडियन स्टँडर्ड मार्क्स संदर्भातील. याचाच अर्थ तो प्रोडक्ट बायो सेफ्टी आहे किंवा नाही, युजफुल आहे किंवा नाही, त्याद्वारे कंझ्युमरला कोणताही हार्मफुल होणार नाही या संदर्भातील प्रोडक्ट संदर्भातील इन्फॉर्मेशन त्यामध्ये इंक्लूड करण्यात आली गेली पाहिजे. त्यावरतीचे फॉर्म्स जसं आपल्याला माहिती आहे ISI मार्क्स असेल, हॉलमार्क असेल तरच आपण बाय प्रोडक्ट परचेस करतो. त्यावरतीचं त्या संदर्भातील याचाच अर्थ सेफ्टीनेस. आता जर सपोज हा एक पेन आहे, या पेनमधील इंक ही आपल्याला हार्मफुल व्हायला नाही पाहिजे, याच्यातील पेनमधील इंक कुठल्या प्रकारची यूज करण्यात आलेली आहे यावरतीचा ISI स्टँडर्ड मार्क्स आहे. अशा पद्धतीनं कंझ्युमरच्या राईट्स टू सेफ्टीचा यूज यावरतीच्या कंझ्युमरचा अधिकार आहे, त्यावरतीचे कर्तव्य आहे. सेकंड नंबर आहे राईट टू इन्फॉर्मेशन. राईट टू इन्फॉर्मेशन याचाच अर्थ माहितीचा अधिकार त्याला प्राप्त असला गेला पाहिजे. जो कोणताही इन्फॉर्मेशन याचाच अर्थ बाय प्रोडक्ट कंझ्युमरपर्यंत जो कोणताही पोहोचणार आहे, त्याची क्वालिटी काय आहे, क्वांटिटी काय आहे, त्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट मिक्स करण्यात आलेले आहेत, या सगळ्यांची डिटेल इन्फॉर्मेशन माहिती, त्या प्रोडक्टची पूर्णपणे संपूर्ण माहिती त्या कंझ्युमरला भेटली गेली पाहिजे. या संदर्भातील त्याचा कर्तव्य आहे. हे त्याचं कोणताही आपण पाहतो, एक सपोज एक चिप्सचा पाकिट आपण परचेस केलेला आहे, आपली राईट्स काय सांगतो, आपलं कर्तव्य काय सांगतं, जो कोणताही आपण पोटॅटो चिप्स खातोय तो चिप्स कुठल्या फ्लेवरचा आहे, त्याची क्वांटिटी काय आहे, त्यामध्ये कंटेंट्स काय काय मिक्स करण्यात आले, या सगळ्याची इन्फॉर्मेशन त्या रॅपरवर असली गेली पाहिजे. म्हणून हा आपला राईट्स असल्यामुळे आज आपण पाहतोय प्रत्येक चिप्सच्या रॅपरवरती पाठीमागच्या साईडनं जर आपण पाहिलं तर पूर्णपणे डिटेल इन्फॉर्मेशन त्या प्रोडक्ट संदर्भातील दिलेली असते. मग हा देण्याचा अधिकार आणि तो सगळं काही भेटण्याचं कर्तव्य हे आपलं कंझ्युमरचं आहे. हे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 नुसार त्याला देण्यात आलेलं आहे. ह्या संदर्भातील राईट्स आहे. काय आहे, राईट्स टू इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू द राईट, या कर्तव्य अकॉर्डिंग टू द राईट कंझ्युमर शुड provide with adequate information about all aspect of goods and services. या पूर्णपणे देण्यात आलेल्या अकॉर्डिंग टू द राईट्स, या राईट्सनुसार काय असले पाहिजे, प्रत्येक गुड्स और सर्व्हिसेसचं ॲडिक्वेट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड टू द कस्टमर और कंझ्युमर. कंझ्युमरला संपूर्ण माहिती वस्तू व सेवेची मिळली गेली
पाहिजे. संपूर्ण माहिती याचाच अर्थ काय आहे त्या संदर्भातील, लाईक प्राइस त्याची किंमत काय आहे, नेम ऑफ मॅन्युफॅक्चरर मॅन्युफॅक्चरर कोण आहे या संदर्भातील, कंटेंट्स ऑफ प्रोडक्टमध्ये काय काय कंटेंट्स मिक्स करण्यात आलेले आहेत किंवा काय कशाद्वारे तो यूज करण्याचा आहे त्या संदर्भातील माहिती. कंटेंट्स सपोज आपण पोटॅटो चिप्स घेतले त्यामध्ये इन्ग्रेडियंट काय काय असणार गेले पाहिजे, कंटेंट्स पोटॅटो आहे का, साल्ट किती आहे त्यामध्ये नमक काय आहे, त्याच्यामध्ये बटाटा कोणता यूज करण्यात आला आहे, त्यामध्ये मीठ काय आहे, साल्ट काय आहे, कोणते कोणते मसाले यूज करण्यात आले, या सर्वाची सर्व काही इन्फॉर्मेशन तो कन्झ्युमरपर्यंत त्या बाय प्रोडक्टवरती इन्फॉर्म केलं गेलं पाहिजे. हा त्याचा राईट्स आहे पूर्णपणे. यामध्ये बँच त्यावरतीचा बॅच नंबर कोणता आहे, एक्सपायरी डेट आहे का, या सर्व काही इन्फॉर्मेशन लाईक प्राइस, नेम ऑफ मॅन्युफॅक्चरर, कंटेंट्स, युजेस, एक्सपायरी डेट, बॅच नंबर, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरर, एक्सपायरी डेट, यूज मॅन्युअल अँड सेफ्टी इन्स्ट्रक्शन एक्सेट्रा. या सर्व काही माहिती मॅन्युफॅक्चररनं त्या प्रोडक्टवरती त्या वस्तू व सेवा जो ग्राहक खरेदी करतो त्या संदर्भातील किंमत, मॅन्युफॅक्चरर जो उत्पादन करतो त्याचं नाव, त्याचं बॅच नंबर काय आहे, त्याची एक्सपायरी डेट म्हणजे अंतिम किती दिवस वापर करू शकतो, या सर्वाची सर्व काही माहिती पूर्णपणे डिटेल इन्फॉर्मेशन त्या कन्झ्युमरपर्यंत पोहोचवणं हा त्या कन्झ्युमरचा राईट्स आहे. त्यामुळे तो कन्झ्युमर प्रत्येक प्रोडक्टवरती याची सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो. आता थर्ड नंबर राईट्स आहे राईट्स टू चूज. राईट्स टू चूज सिलेक्ट करणे, चूज करणे मीन्स सिलेक्ट करणे, त्यावरतीचं चूज कुठला घ्यायचा आहे, कोणता घ्यायचा आहे या संदर्भातील मॅन्युफॅक्चरर, शॉपकीपर त्यावरती प्रेशर कन्झ्युमरवरती टाकू शकत नाही. जसं सपोज आपण 10th एक्झाम पास झाल्यानंतर आपण कुठल्या स्ट्रीमला जायचं आहे, सायन्सला, आर्टला, कॉमर्सला, या संदर्भातील आपण चूज करतो, म्हणजे तो स्टुडंट चूज करतो. ज्यावेळेस आपल्या घरचे म्हणतात नाही तू हे कर, त्यावेळेस आपण म्हणतो नाही, चूज करण्याचा अधिकार मला आहे, मी एज्युकेशन घेणार आहे, मला ते फील्ड जमणार नाही. याचाच त्याच पद्धतीनं आपण कन्झ्युमरला वरती शॉपकीपर, मॅन्युफॅक्चरर, तो कोणताही सेल्समॅन प्रेशराईज करू शकत नाही. कुठलाही बाय प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस जो कोणताही चूज करण्याचा अधिकार त्या पूर्णपणे राईट्स हा कन्झ्युमरला देण्यात आलेला आहे, चूज करण्याचा बाय प्रोडक्ट कुठलाही त्यावरतीच्यानुसार. आपण पाहतो कित्येक वेळेस दुकानदाराकडे आपण सपोज एखादा पार्लेजीचा बिस्किट मागायला गेलो आणि त्याच्याकडे जर पार्लेजीचा बिस्किट नसेल तर तो आपल्याला दुसरा बाय कंपनीचा, अनदर कंपनीचा, त्यावेळेस तो प्रोडक्ट नाही हे त्यापेक्षा छान आहे ब्रिटानिया कंपनीचं, त्यावेळेस आपण चूज करण्याचा अधिकार कन्झ्युमरला आहे, नॉट अ शॉपकीपरला आहे. त्यामुळं तो हा कन्झ्युमरचा एक प्रकारचा कर्तव्य आहे की मला जे बाय प्रोडक्ट घ्यायचं आहे तेच प्रोडक्ट मी चूज करणार. कसल्याही प्रकारचं चीट करण्याचं काम तो त्यावरतीनुसार शॉपकीपर करू शकणार नाही. या संदर्भातील राईट्स टू चूज सांगितलं. आता एकूण नेमकं या राईट्स टू द चूजमध्ये काय सांगणार, अकॉर्डिंग टू दिस राईट, या राईटमध्ये काय, या या कर्तव्यामध्ये राईट टू चूजमध्ये काय सांगण्यात आहे, कंझ्युमर शुड गिवन full freedom to select an article as per requirement, liking or purchasing capacity. या राईट्समध्ये राईट टू चूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे कन्झ्युमरला पूर्णपणे फ्रीडम द्या, स्वातंत्र्य द्या, तो त्याच्या पर्चेसिंग कॅपॅसिटीनुसार आणि त्याच्या आवडीनुसार, लाइकिंग अँड पर्चेसिंग कॅपॅसिटी टू द कन्झ्युमरच्या आवश्यकतेनुसार आणि त्याच्या विक्रय क्षमतेनुसार तो कोणताही प्रोडक्ट फ्रीडम फॉर कस्टमर, तो कन्झ्युमरला पूर्णपणे फ्रीडम देण्यात यावं, त्या फ्रीडम अंतर्गत स्वातंत्र्य देण्यात यावं आणि त्या स्वातंत्र्याअंतर्गत तो स्वतः पूर्णपणे कोणतीही वस्तू चूज करू शकतो. ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे, आपण आताच एक्झाम्पल म्हणल्यानंतर 10th क्लास पास झाल्यानंतर तुमच्यावरती जर प्रेशराईज करून या फील्डला जा, या स्ट्रीमला जा असं सांगितल्यानंतर आपण म्हणतो का नाही, मी त्या दबावाअंतर्गत काम करू शकणार नाही, अभ्यास करू शकणार नाही असं आपण म्हणतो. त्याच पद्धतीनं कन्झ्युमरला पूर्णपणे फ्रीडम असेल तर तो बाय प्रोडक्ट कोणताही कशाही प्रकारे तो स्वतः परचेस करू शकतो आणि त्यावरतीची वर्किंग करू शकतो. त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं वेगवेगळ्यानुसार म्हणलेलं आहे, लाईक
टेलिकम्युनिकेशन असेल, ट्रॅव्हल असेल किंवा बँकिंग असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, मूव्हिंग कन्झ्युमर असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कन्झ्युमरला दबाव आणणं जमतं का? नाही जमत. त्यावरती ट्रॅव्हल कुठं करायचा आहे हो तो डिसाईड करू शकतो. कुठल्या बँक्समध्ये अकाउंट ओपन करायचं आहे, कुठल्या बँकेची सर्व्हिस तो घेणार आहे, कुठल्या इन्शुरन्स कंपनीची तो सर्व्हिस घेणार आहे, त्याला प्रेशराईज करून जमणार आहे का? नाही. तर तो पूर्णपणे फ्रीडमली, स्वातंत्र्यरित्या स्वतः चूज करू शकतो. त्याची इंटरेस्ट कशात आहे, कोणत्या बाय प्रोडक्टमध्ये आहे, या संदर्भानुसार राईट टू चूज करण्याचा म्हणजे सिलेक्ट करण्याचा त्याचा पूर्णपणे त्याचं कर्तव्य आहे. त्यावरतीच्यानुसार तो पूर्णपणे तो स्वतः हँडल करू शकतो. हा सगळं काही त्याला राईट्स हे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमुळे देण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा 4th नंबर आहे राईट टू बी हियर्ड. राईट टू बी हियर्ड, HEARD, ऐकणे. कशाचा अधिक कर्तव्य आहे? ग्राहकाचं म्हणणं ऐकून घेण्याचा अधिकार त्याला त्यावरतीचं कर्तव्य देण्यात आलेलं आहे. कशाचा? जर कन्झ्युमरला कोणी चिटिंग केलं, त्याला हार्मफुल केलं, तर त्याचं म्हणणं ऐकून घेणे हा त्याचा एक राईट्स आहे. राईट्स टू बी हियर्ड, त्यावरतीच्यानुसार राईट्स टू बी हियर्ड, त्याचं म्हणणं ऐकून घेण्याचं कर्तव्य हे त्या मॅन्युफॅक्चररसाठीचं आवश्यक आहे. तो त्या ठिकाणी हार्मफुल झाला असेल, चिटेड झाला असेल सेल्समन्सकडनं किंवा शॉपकीपरकडनं किंवा मॅन्युफॅक्चररकडनं, तर त्यावेळेस त्याच्यासाठीचा हा राईट्स देण्यात आलेला आहे. राईट्स टू बी हियर्ड या संदर्भातील राईट्स टू बी हियर्ड संदर्भातील बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये त्यावरतीचं अकॉर्डिंग टू दिस राईट्स या राईट्समध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? त्यावरतीचं कन्झ्युमर गिव्ह suggestion to manufacturer to trader on certain matter such as quality, quantity, price, packaging, etc. या संदर्भातील तो त्याचं म्हणणं ऐकून घेण्याची आवश्यकता आहे. अकॉर्डिंग टू दिस राईट कंझ्युमर हॅव अपॉर्च्युनिटी टू व्हॉइस देअर कंप्लेंट द कंझ्युमर फोरम. कंझ्युमर ग्राहक मंचामध्ये कंझ्युमर संदर्भातील ऐकून घेण्याची त्याची पूर्णपणे तयारी असली गेली पाहिजे. कंझ्युमरला हा अधिकार देण्यात आलेला आहे. मॅन्युफॅक्चरनं त्या संदर्भातील इन्फॉर्मेशन त्याला जर प्रोव्हाइड केली नसेल तर त्यावरतीचं त्याचं म्हणणं कंझ्युमर फोरममध्ये जाऊन तो पूर्णपणे त्या ठिकाणी मांडू शकतो. ग्राहकाची काहीही कंप्लेंट्स असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा त्याच्यावरतीचे राईट्स देण्यात आले. राईट्स टू बी हियर्ड. त्यानंतर आहे राईट्स टू कंझ्युमर एज्युकेशन. राईट्स टू कंझ्युमर एज्युकेशन. कंझ्युमर एज्युकेशन याचा अर्थ कंझ्युमरला शिक्षित करणे, परंतु शिक्षित याचा अर्थ तो एज्युकेटेड बनणे, याचा अर्थ तो एज्युकेशन तर बाहेर न घेतो, पण त्या प्रोडक्ट कसा यूज करायचा या संदर्भातील कंझ्युमरला एज्युकेशन प्रोव्हाइड करणं. कुठलाही कंझ्युमर जो कोणताही आहे बाय प्रोडक्ट परचेस करतो, सपोज तो एक मोबाईल नवीन वेगळ्या टेक्नॉलॉजीचा अँड्रॉइडचा मोबाईल त्याने परचेस केलेला आहे. आता तो परचेस केलेला तो एज्युकेटेड पर्सन आहे, परंतु त्या मोबाईल्स कसा कॅन बी द यूज इट, तो कसा यूज करायचा या संदर्भातील कंझ्युमरला राईट्स देण्यात आला आहे एज्युकेशन संदर्भात. आपण पाहतो बाय कुठलंही इलेक्ट्रॉनिक्सचं प्रोडक्ट परचेस करा, ते परचेस केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे एक त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एक बुक देण्यात आले असते, लिफलेट देण्यात आले असते, त्यामध्ये टोटल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन कॅन बी यूज, कशा प्रकारचा वापर करायचा या संदर्भातील त्या लँग्वेजेसमध्ये 3-4 लँग्वेजेसमध्ये त्या संदर्भातील इन्फॉर्मेशन दिली असते. याचाच अर्थ त्या कंझ्युमरला त्या ठिकाणी एज्युकेटेड करण्याचं काम केलं जातं त्या बाय द प्रोडक्ट्स. हा त्याचा पूर्णपणे राईट्स आहे. राईट्स टू कंझ्युमर एज्युकेशन्स आहे. या संदर्भातील काय सांगण्यात आलेलं आहे? एव्हरी कंझ्युमर हॅज द राईट टू नो अबाउट कंझ्युमर राईट्स अँड सोल्युशन टू देअर प्रॉब्लेम्स. त्याचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासंदर्भातील वेगवेगळे एज्युकेटेड केलं गेलं पाहिजे. आपण पाहतो टी व्हीवरती एक ॲडव्हर्टाईज येते त्या संदर्भातील, अमिताभ बच्चन करतो त्या संदर्भातील ॲडव्हर्टाईज, जागो ग्राहक जागो नावाचं. जागो ग्राहक जागो नावाचं याचाच अर्थ जागो ग्राहक जागो याचाच अर्थ जागलेलाच असतो तो ग्राहक, परंतु त्याच्या राईट्स संदर्भातील
त्याला जागवण्याचं काम केलं जातं. कंझ्युमर जर चीट झालेला असेल तर ग्राहक मंचामध्ये त्याची दाखल करायची. या संदर्भातील जागो ग्राहक जागोनुसार कंझ्युमरला त्याच्यावरतीचे राईट्स काय काय आहेत, तो चीट झाला असेल, हार्मफुल झाला असेल तर त्या संदर्भातील एज्युकेटेड करण्याचं काम केलं जातं. ज्यानुसार आपल्या घरामध्ये कोणी आपल्या आजूबाजूचा शेजारी किंवा पर्सन्स ज्यावेळेस आपल्यामध्ये काही फाईट्स होते त्या संदर्भातील आपण काय करतो, कुठला तरी आपण पाहतो पिक्चर्स वगैरेमध्ये गुंडेलशाही दाखवती जातं, तो गुंडे येतो त्या पर्सनला मारतो. त्यावेळेस आपण काय म्हणतो, कुठेतरी ॲक्सिडेंट होतो, कुठेतरी चोरी होती, आपण पाहतो आणि गप्प बसतो. त्यावेळेस आपण काय म्हणतो, जागो ग्राहक, म्हणजेच आतमधील पर्सन जागला गेला पाहिजे आणि त्या संदर्भातील कंप्लेंट्स गेले पाहिजे. त्याच पद्धतीनं कंझ्युमर हा चीट झाला असेल, हार्मफुल झाला असेल तर त्या संदर्भातील त्याला एज्युकेटेड गेलं पाहिजे की बाबा कंझ्युमरसाठी एक प्रकारचा ॲक्ट बनवण्यात आलेला आहे. तुझ्यावरचा कसलाही प्रकारचा हार्मफुल झाला असेल, चीट झाला असेल तर त्या संदर्भातील जागो ग्राहक जागो या संदर्भातील कंझ्युमर फोरममध्ये जाऊन तुझा जो कोणताही ॲप्लिकेशन आहे तो प्रोव्हाइड करणे आणि चीटिंग संदर्भातील तू त्यावरतीचा ऑब्जेक्शन्स घेऊ शकतो. अशा संदर्भातील कंझ्युमर प्रोटेक्शन हा तुला सहाय्य करू शकतो. त्यामध्ये फोरमनुसार कंझ्युमरच्या कोर्टानुसार त्यावरतीचा त्याला सेफ गार्डिंग देण्याचं काम या राईट्सनुसार करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा आहे 6 नंबर, राईट टू रिप्रेझेंट. राईट टू रिप्रेझेंट, प्रेझेंट होण्याचं काम म्हणजे तो त्या ठिकाणी स्वतः कंझ्युमर फोरममध्ये, जसं आपण म्हणलं आता कंझ्युमर फोरममध्ये जाऊन तो स्वतः त्या ठिकाणी फोरममध्ये म्हणजे ग्राहक मंचामध्ये जाऊन त्याच्यावरतीचं हार्मफुल थेफ्ट किंवा त्यावरतीचं सेफगार्डिंग म्हणजे सुरक्षितता प्राप्त करण्यासाठी कंझ्युमर स्वतः रिप्रेझेंट होऊन स्वतःचं म्हणणं मांडू शकतो. हा त्याला त्या ठिकाणी राईट्स देण्यात आले आहेत. ज्या पद्धतीने आज आपण पाहतो आपला एखादा जर डिस्प्यूट मॅटर असेल म्हणजे आपले वादविवादाचा मॅटर असेल, ज्यावेळेस आपण आपल्या कंझ्युमर फोरम ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने आपण कोर्टमध्ये जातो. कोर्टमध्ये गेल्यानंतर आपण रिप्रेझेंट होऊ शकतो का, स्वतः त्या ठिकाणी जाऊन स्वतःची केस लढू शकतो का, नाही. याचाच अर्थ आपण त्या ठिकाणी बाय प्रोफेशनल व्यक्ती, कायद्याचा व्यक्ती कोण आहे, ॲडव्होकेट आहे, तो त्या ठिकाणी आपल्या वतीनं तो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या ठिकाणी जातो. परंतु कंझ्युमर फोरममध्ये कंझ्युमर हा स्वतः रिप्रेझेंट होतो. हा त्याचा राईट्स आहे, हा त्याचं कर्तव्य देण्यात आलेलं आहे. कशा संदर्भातील, राईट टू रिप्रेझेंट. द ॲक्ट प्रोव्हाइड ॲन अपॉर्च्युनिटी टू इंडिव्हिज्युअल अँड कंझ्युमर ग्रुप टू रिप्रेझेंट कंझ्युमर इंटरेस्ट बिफोर कंझ्युमर फोरम. या राईट्सनुसार या 2019 ॲक्टनुसार कंझ्युमरला असं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. त्या कंझ्युमर फोरममध्ये स्वतः इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप ऑफ कंझ्युमरचा एकत्रित ग्रुप जाऊन लढा देऊ शकतो. तो त्या ठिकाणी रिप्रेझेंट म्हणून स्वतः त्या ठिकाणी वैयक्तिक लढा देऊ शकतो. हा त्याचा राईट्स देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा आहे 7 नंबर, राईट्स टू रिड्रेस. राईट्स टू रिड्रेस, तक्रार निवारण्याचा त्यावरतीचा अधिकार. तक्रार निवारण्याचा अधिकार. आता आपण म्हणलं कंझ्युमर फोरम म्हणजे काय, कंझ्युमर फोरम तो त्या ठिकाणी जातो करतो हे म्हणलं, परंतु तो तक्रार नेमकी कुठं करण्याचा, कंझ्युमर संदर्भातील तक्रार जी कोणती आहे त्याचा रिड्रेस ज्याला म्हणलेला आहे. कंझ्युमर चीट झाला, हार्मफुल झाला तर त्या संदर्भातील तक्रार निवारण्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु कोण त्या ठिकाणी त्यावरतीचा, तर या संदर्भातील अकॉर्डिंग टू द कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 3 टायर QG ज्युडिशियल कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल, 3 वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेप्स यामध्ये कंझ्युमरला रिड्रेसल फॉर्ममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कंप्लायन्स दाखल करण्यात येतं आणि त्या ठिकाणी तो स्वतः प्रेझेंट होऊन त्यावरतीची कंप्लायन्स संदर्भातील ऑब्जेक्शन घेऊ शकतो. म्हणजेच याचाच अर्थ कंझ्युमर रिड्रेसल्स फोरमच्या कंझ्युमर स्वतः त्या ठिकाणी जो कोणता हार्मफुल झाला आहे तो प्रेझेंट होऊ शकतो. कशा 3 वेगवेगळ्या 3 टायर्स करण्यात आले आहेत, म्हणजे 3 वेगवेगळ्या टप्पे देण्यात आलेले आहेत. त्यामधील फर्स्ट आहे डिस्ट्रिक्ट कमिशन, सेकंड आहे स्टेट कमिशन, थर्ड आहे नॅशनल कमिशन. आता या तिन्हीच्याच नावावरूनच आपल्याला अर्थबोध होतो त्याचा. डिस्ट्रिक्ट कमिशन, डिस्ट्रिक्ट जिल्ह्यावाईज त्या ठिकाणच्या डिस्ट्रिक्टनुसार त्यावरतीचं करण्यात आलेलं कंझ्युमर फोरम. आपण सपोज लातूर डिस्ट्रिक्टमध्ये आहेत म्हणजे ज्याचा अर्थ आपला कंझ्युमर संदर्भातील जो कोणताही आपल्यावरतीचं थ्रेट झाला असेल, चिटिंग झालं असेल, त्या संदर्भातील आपल्याला त्या पद्धतीचं जस्टिस पाहिजे असेल तर आपण कुठं जाऊ शकतो, डिस्ट्रिक्ट कमिशन फॉर द डिस्ट्रिक्ट. स्टेट कमिशन जिल्ह्याअंतर्गत
ज्या पद्धतीचं झालं त्याच पद्धतीनं महाराष्ट्र स्टेटवरतीचं म्हणजेच त्यावर राज्यावरतीचं कमिशन बनवण्यात आलं। राज्यावरतीच्या कमिशन्सनुसार त्यापुढे पुढची स्टेप जायचं असेल तर नॅशनल कमिशन देशांतर्गत चालण्यात येणाऱ्या व्यवहारांवरतीचं म्हणजेच या 3 वेगवेगळ्या रिड्रेसल फोरम करण्यात आलेला आहे। डिस्ट्रिक्ट कमिशन डिस्ट्रिक्टवरतीचं म्हणजे जिल्ह्यांतर्गत, स्टेट याचाच अर्थ राज्यांतर्गत, नॅशनल कमिशन म्हणजे देशांतर्गत। या संदर्भातील 3 वेगवेगळे अकॉर्डिंग टू द कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 3 टायर ज्युडिशियल जस्टिस कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल आर एस्टॅब्लिश्ड फॉर अ डिस्ट्रिक्ट कमिशन ॲट डिस्ट्रिक्ट लेवल। डिस्ट्रिक्ट कमिशन हे डिस्ट्रिक्ट जिल्ह्यावरतीच्या लेवलसाठीचं। सेकंड नंबर कंझ्युमर स्टेट लेवलवरतीचं, स्टेट लेवल पूर्णपणे राज्यावरतीचं। आणि थर्ड नंबर आहे नॅशनल कमिशन फॉर नॅशनल लेवल। कंझ्युमर आर प्रोटेक्टेड फॉर द बिझनेस माल प्रॅक्टिसेस। यावरतीचं कंझ्युमरला प्रोटेक्ट करण्यासाठीच्या 3 वेगवेगळ्या रिड्रेसल फोरम्स क्रिएट करण्यात आलेले आहे। पूर्णपणे त्यावरतीचे राईट्स टू रिड्रेसल आहे। त्यानंतरचा पुढचा आहे राईट्स टू हेल्दी एन्व्हायरमेंट। हेल्दी एन्व्हायरमेंट काय आहे? एन्व्हायरमेंट पूर्णपणे आपल्याचं आजूबाजूचं वातावरण हे शुद्ध असलं गेलं पाहिजे, हेल्दीरित्या असलं पाहिजे। हेल्दीरित्या असलं गेलं पाहिजे याचाच अर्थ काय आहे? त्याच्यावरतीचा त्याचा कंझ्युमरचा राईट्स आहे। सपोज आपल्या बाजूला एखादीच डायरेक्ट कुठली तरी मिल आहे, सॉमिल आहे किंवा सोयाबीन अदरवाईजचं ऑइल प्रोडक्शनची मिल्स असेल, त्याच्यातून येणारा जो कोणताही अनऑर्गनाइज्ड येणारा धूर असेल त्यावरतीच्या संदर्भातील पूर्णपणे ह्युमन बॉडीला डॅमेज करतो, ते तशा पद्धतीची वर्किंग हा मॅन्युफॅक्चर किंवा अदरवाईज करू नये यासाठीचा पूर्णपणे राईट्स आहे कंझ्युमरला। कंझ्युमर टू हेल्दी एन्व्हायरमेंट। ऑल कंझ्युमर हॅव द राईट टू हेल्दी अँड क्लीन एन्व्हायरमेंट इन प्रेझेंट अँड फ्युचर। प्रत्येक कंझ्युमरला आज फ्युचरमध्ये किंवा म्हणजेच आजच्या काळामध्ये किंवा फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये सगळ्यात सुंदर, चांगलं, सुरक्षित वातावरण भेटलं गेलं पाहिजे हा संदर्भातील पूर्णपणे त्याचा राईट्स आहे। त्यानंतरचा 9 नंबर आहे राईट टू प्रोटेक्ट फ्रॉम अनफेअर बिझनेस प्रॅक्टिसेस। अनफेअर बिझनेस प्रॅक्टिसेस चुकीच्या व्यापार पद्धती होऊ नये या संदर्भातील चुकीच्या अनफेअर बिझनेस प्रॅक्टिसेस चुकीच्या व्यापार पद्धती होऊ नये या संदर्भातील पूर्णपणे म्हणजे चुकीच्या व्यापार पद्धती म्हणजे काय? ब्लॅक मार्केटिंग असेल, फ्युएल वेट असेल, चुकीचं मोजमाप करून त्याला प्रोडक्ट देण्यात आलेला असेल किंवा चुकीचं मेजरमेंट करून देण्यात आलेलं असेल त्यावरतीचं या संदर्भातील चुकीच्या व्यापार पद्धती होऊ नये। लास्ट नंबर आहे राईट अगेन्स्ट स्प्युरियस गुड्स। स्प्युरियस गुड्स मीन्स डुप्लिकेट प्रोडक्ट। त्याला योग्य प्रकारचं राईट्स असलं गेलं पाहिजे किंवा त्याला योग्य उत्तम दर्जा असलेला ओरिजिनल प्रोडक्ट हा भेटण्याचा त्याचा राईट्स आहे। द राईट्स इज अगेन्स्ट द मार्केटिंग of goods which are hesitated to health, superiors and purpose to danger or life। त्याच्यावरतीचं डुप्लिकेट प्रोडक्ट त्याला भेटलं गेलं नाही पाहिजे या संदर्भातील राईट अगेन्स्ट स्प्युरियस गुड्स मीन्स स्प्युरियस डुप्लिकेट्स गुड्स। योग्य प्रकारचं उत्पादन वस्तू त्याला भेटली गेली पाहिजे असे त्याचे 10 राईट्स ऑफ कंझ्युमर्स आहेत।